आपल्यापैकी प्रत्येकजण हा सुखाच्या शोधात असतो आणि सुख मिळवण्याच्या नादामध्ये तो मानसिक शांतता बऱ्याचदा हरवून बसतो. स्वामींवर माझा विश्वास नाही कारण स्वामी माझं काही करत नाहीत असंही काही लोक म्हणतात, कारण त्यांना इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतात. आपण जे म्हणू ते सगळं माझ्या बाबतीत झालं पाहिजे हा अट्टहास त्यांचा असतो. पण त्यांना हे कदाचित समजत नाही की दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. प्रभू रामचंद्र हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. प्रभू रामचंद्रांचा विवाह आणि राज्याभिषेक दोन्ही उत्तम मुहूर्त बघून केला गेला होता. पण तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये वनवास आला, कितीतरी संघर्ष त्यांना करावा लागला आणि त्याचबरोबर संसार सुख किंवा वैवाहिक सौख्य हे सुद्धा त्यांना मिळालं नाही. असे अनेक उदाहरणं आहेत. प्रभू रामचंद्राचं, श्रीकृष्णाचं पण आहे, रावणाचं पण तेच झालेलं आहे. त्यामुळे विधिलिखित जे असतं ते सगळ्यात महत्त्वाचं असतं, ते अटळ असतं. आणि म्हणून आपले गुरु नेहमी सांगतात की या तोडगे आणि उपायांपेक्षा सुद्धा जास्त सर्वश्रेष्ठ काय आहे, तर मुखामध्ये सतत तुमचं नामस्मरण असणं, मुखामध्ये सतत तुम्हाला नाम येणं, हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे जे जे शक्य होईल ते तुमच्या गुरूंचं असलेलं नामस्मरण किंवा अगदी स्वामी समर्थ किंवा दत्तात्रयांचं नाव हे सतत मुखात आल्यानंतर बाकी कुठल्याही तोडगे आणि उपायांची तुम्हाला तितकीशी गरज भासणार नाही.